नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात बोलणार आहोत। आता न्यूज बुलेटिनवर एक न्यूज आलेली आहे। आता ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे आणि आता ही न्यूज कभी खुशी कभी गम म्हणल्यासारखी आहे। आता कभी खुशी कभी गम म्हणण्यापेक्षा आपल्या शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या पोरांमध्ये नुसतं गम आणि गम म्हणजे दुःखच असतं। आता मसान पिक्चरमध्ये एक विकी कौशलचा डायलॉग आहे, साला ये दुःख आहे खतम नाही होता बे। आणि ही न्यूज जी आलेली आहे ही तशीच आहे। आपल्या आयुष्यातलं दुःख काय खतम होतच नाही अशा पद्धतीची आहे। असो, आता पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी चालू आहे आणि आपली 11,085 लोकांची जी यादी लागली होती त्याच्यातल्या काही व्यक्तींना ह्या जॉइनिंग भेटल्या आणि काहींना जॉइनिंग भेटल्या नाही। त्यानंतर आपली कन्वर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड राहिलेला होता। त्यातच आपली आदर्श आचारसंहिता आली आणि सरकारने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं, म्हणजे पत्रव्यवहार केला आणि परमिशन मागितली की आमची उर्वरित राहिलेली शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी परमिशन द्या। मग आता जवळजवळ महिनाभर झाला आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया ही रखडलेली आहे आणि त्यातच निवडणूक आयोगाकडून एक पत्र आलं आणि आपल्या शिक्षक भरतीला हिरवा कंदील भेटला अशी हेडलाईन तुम्ही वाचलेली असेल। जिकडं तिकडं हेच सांगत आहेत की शिक्षक भरतीला हिरवा कंदील भेटला, रखडलेली शिक्षक भरती पुन्हा नव्याने चालू। पण प्रत्यक्षात तसं आहे का? नाही। निवडणूक आयोगाने जरी परमिशन दिलेली असली तर त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत, त्या पाहणं सुद्धा खूप गरजेचं असतं। आता आपल्या शिक्षक भरतीमध्ये झालं काय आहे, पहिली जी विनामुलाखतची यादी लागली त्यामध्ये 11,085 व्यक्तींचं सिलेक्शन झालं। त्यामध्ये काही व्यक्तींना जॉइनिंग भेटल्या पण काहींना जॉइनिंग भेटलेल्या नाहीत। त्या कशामुळे भेटल्या नव्हत्या तर आचारसंहितामध्येच आली आणि आता निवडणूक आयोगाला परमिशन मागितली आणि निवडणूक आयोगाने परमिशन दिली, पण ती परमिशन देताना कशी दिली हे पाहणं गरजेचं आहे। आता ज्या ठिकाणी सध्या निवडणुका आहेत, आता कालच निवडणुकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला जो की 19 तारखेला होता। मग या भागातील ज्या व्यक्तींना अद्याप निवड यादी लागून सिलेक्शन भेटलं नाहीये, म्हणजे त्यांची जॉइनिंग झालेली नाहीये, तर अशा शिक्षकांना जॉइनिंग होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे सध्या इलेक्शनचा पहिला टप्पा पूर्ण झाला, त्याच पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्या शिक्षकांची जॉइनिंग जर भेटलेली नसेल तर फक्त त्यांना जॉइनिंग भेटेल। मग आता ज्यावेळेस दुसरा टप्पा पूर्ण होईल, दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मग ते उर्वरित शिक्षक त्या टप्प्यातील लागतील। म्हणजे इलेक्शनचे टप्पे जसे आहेत त्यानुसार आपल्याला जॉइनिंग मिळत जाईल। सरसकट सर्वांना एकदा जॉइनिंग भेटणार नाही, जे की 11,085 ची यादी लागलेली आहे। आता ही असली अट टाकलेली आहे, मग आता ह्याच्यामध्ये गुंता होणारच आहे आणि हा जो इलेक्शनचा टप्पा आहे तो खूप लांबलचक प्रोसेस आहे। आता ही 20 तारखेपर्यंत चालणार आहे। आता 20 तारखेच्या नंतर उर्वरित सगळ्यांना जॉइनिंग भेटेल। हे झालं फक्त जे लागलेले आहेत त्यांची निवड यादी लागलेली आहे आणि त्यांना शाळा मिळण्याबाबत आणि त्यांचं चॉईस भेट म्हणजे शाळा मिळण्याबाबत हे झालं। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो कुठला हो, कन्वर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा। याच्याबाबत काय आहे सद्यस्थिती? याच्याबाबत सद्यस्थिती हेच आहे की ह्या याद्या ज्या आहेत ह्या याद्या इलेक्शन झाल्यावरच लागतील आणि आता इलेक्शन कधी संपणार आहे तर इलेक्शन हे 20 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रातलं इलेक्शन हे पूर्ण होऊन जाईल। पण मग 20 तारखेनंतर लागलेच निवड यादी लागेल का आपली कन्वर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूची? तर याला अद्याप शक्यता नाही, याची सुद्धा परमिशन घ्यावी लागेल। आता निवडणूक आयोगाने परमिशन कशाला दिलेली आहे? ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या फक्त जॉइनिंग देणे, तेही कुठलं, ज्या टप्प्यातलं इलेक्शन झालेलं आहे फक्त त्या टप्प्यातील जॉइनिंग द्या असं सांगितलेलं आहे। पण
इलेक्शन म्हणजे आचारसंहिता, म्हणजे आपल्या इलेक्शनचा टप्पा झाल्यानंतर लास्ट टप्पा 20 तारखेचा आहे, तो टप्पा झाल्यानंतर लागलीच कन्वर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड घ्या, याच्यासाठी अद्याप ही परमिशन भेटलेली नाही आहे. त्याच्यासाठी परत वेगळी परमिशन काढावी लागेल. आता काही जण म्हणत आहेत की 2019ला आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. कशा संदर्भात? की दुष्काळग्रस्तांना निधी देण्यासंदर्भात. ती अपवादात्मक स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये तसं करता येतं, पण शिक्षक भरती ही अपवादात्मक स्थिती नाही आहे. आचारसंहिता आपली कधी संपणार? ज्या दिवशी रिझल्ट लागेल, म्हणजे 4 जूनच्या नंतर आचारसंहिता पूर्ण भारतातली शिथिल होईल. त्यानंतर लागलीच आपला कन्वर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड पूर्ण होईल. आता जरी शासनानं प्रयत्न केला की 20 तारखेनंतर आपण यादी लावू, तसं निवडणूक आयोग परमिशन देण्याची शक्यता थोडीशी कमीच आहे. कारण आचारसंहिता लगेच संपायला 10 ते 15 दिवस लागतात. एवढ्या ह्या कारणासाठी लगेच 20 तारखेनंतर आचारसंहिता शिथिल करता येण्याची शक्यता धुसरच आहे. म्हणून एक लक्षात घ्या, ज्या दिवशी रिझल्ट लागेल, म्हणजे हे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे, आणि ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागेल आणि आचारसंहिता लागेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जे काही पदभरतीची प्रक्रिया आहे त्या सुरळीत चालू होतील. हे असं आहे. म्हणूनच म्हटलं होतं की सुरुवातीला सांगितलं होतं की जी काही पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन आलेलं आहे ते कभी खुशी कभी गम म्हटल्यासारखं आहे. आता ह्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट हेच आहे की ज्यांची जॉईनिंग झालेली आहे आणि ज्यांची राहिलेली आहे, म्हणजे जे 11,085 व्यक्ती लागलेले आहेत त्यांचे काही जॉईनिंग भेटलेली नाही आहे, तर त्यांना आता जॉईनिंग भेटायला चालू होईल. पण याच्यामध्ये काय आहे, आत्ता जो काय पहिला टप्पा झाला, मग या टप्प्यामधील जे जिल्हे आले आहेत त्या जिल्ह्यातील शिक्षक तिथं लागून जातील, म्हणजे त्यांचं सिलेक्शन जिथं झालेलं आहे त्यांना शाळा भेटून जातील. पण यामध्ये सुद्धा शासन प्रशासनाने गतिशील पद्धतीने काम केलं. उर्वरित शिक्षक जे लागायचे राहिलेले आहेत ते लागून जातील. याच्यामध्ये काम करण्याची प्रवृत्ती सुद्धा असायला हवी. पण ही आनंदाची गोष्ट होती. पण राहिली कन्वर्ट राऊंड आणि विदाऊट इंटरव्ह्यू. आता एका पद्धतीने हे चांगली बातमी आहे, आणि दुसऱ्या पद्धतीने पाहायला गेलं तर कन्वर्ट राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड याच्यासाठी आणखीन आपली प्रतीक्षा ही अद्याप ही संपलेली नाही आहे. याच्यासाठी हे इलेक्शन संपण्याची आणि आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागेल. तोपर्यंत विथ इंटरव्ह्यूची तयारी करावीच लागेल, आणि विथ इंटरव्ह्यूच्या बाबतीत आपण नंतर बोलू. आत्ता जेवढ्या सध्याच्या घडीला एवढंच ठीक आहे, कारण पवित्र पोर्टलवर जे काही न्यूज बुलेटिन आलेलं आहे हेच आहे की सध्या ज्या टप्प्यातील इलेक्शन झालेलं आहे त्या टप्प्यातील त्यांना नोकरी म्हणजे जॉईनिंग द्यायला काहीही हरकत नाही आहे. म्हणजे त्यांना शाळा निवड, त्यांचं समुपदेशन हे करण्यासाठी काहीही हरकत नाही आहे. असं साधं सरळ आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. ठीक आहे, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.